मूळचा दिलीप कुमार का झाला AR रहमान? मुस्लिम धर्म स्वीकारण्याचा रहमानचा हा निर्णय स्पिरिच्युअल आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर गोष्ट सुरू होते 1967 साली. 6 जानेवारी 1967 रोजी दिलीपचा जन्म तामिळ हिंदू कुटुंबात झाला. वडील RK शेखर मल्याळम संगीतकार होते. वडील संगीतकार असूनही घरची परिस्थिती बिकट होती. घरी हिंदू देवांसोबतच येशू ख्रिस्त यांचा फोटो होता. मक्का मदिनाची तसबीर सुद्धा होती. आई हिंदू धर्माचं कडक पालन करायची. त्यातच दिलीपच्या वडिलांना कॅन्सर झाला आणि त्यांच्या शेवटच्या काळात एका सुफी संताने त्यांच्यावर उपचार केलेत. वडिलांचं तर निधन झालं, पण त्या सुफी संताची शिकवण दिलीपच्या मनात घर करून गेली. आणि जेव्हा 7 वर्षानंतर त्या संताची भेट झाली, तेव्हा दिलीपने अख्ख्या कुटुंबासोबत मुस्लिम धर्म स्वीकारला. पण धर्म स्वीकारण्याआधी बहिणीची पत्रिका घेऊन दिलीप हिंदू ज्योतिषाकडे गेला होता. तेव्हा नाव बदलण्याची कल्पना त्याने ज्योतिषाला सांगितली आणि एका हिंदू ज्योतिषाने दिलीपला नाव सुचवलं रहमान. आणि दिलीपला ते नाव प्रचंड आवडलं आणि अशा प्रकारे दिलीप कुमारचे झाले द ग्रेट अल्लाह रखा रहमान, म्हणजेच AR रहमान. तुम्हाला ही गोष्ट माहित होती का? नक्की कमेंट करा आणि अशा युनिक स्टोरीजसाठी संवाद सेतूला फॉलो सुद्धा करा.